तर नमस्कार मित्रांनो, मी किरण आली आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला. आणि आज आम्ही बनवणार आहे टेकुळ्याची भाजी, म्हणजेच की अळंबीची भाजी. आणि ती भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी तर दाखवणारच आहे. त्यासोबतच ही जे टेकुळे आहेत ना, ते पाऊस पडल्यावरती उगवून येतात. पण आमच्या इकडे सध्या पाऊस वगैरे काहीच नाही, तरी सुद्धा टेकुळे कसे काय उगवून आले काय माहित नाही. आणि यश आणि दीदी मार्केटमध्ये गेले होते आणि त्यांनी ते टेकुळे बाजारातून आणली. त्याच्यानंतर आम्ही त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि त्यानंतर आता त्याला थोडंसं गरम पाण्यातून काढणार आहे, कारण का जर खराब वगैरे असतील नाही तर काहीतरी आळ्या वगैरे झालेल्या असतील तर ते निघून जातात. त्याच्यामुळे गरम पाण्यातून एकदा काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्याची भाजी बनवणार आहे. तर तुमच्या इकडे याला टेकुळे म्हणतात की अळंबी म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता आम्ही भाजी टेरेसवरती बनवणार आहे, चुलीवरती, कारण का सध्या पाऊस नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं आज आपण चुलीवरतीच ही भाजी बनवूयात. त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली. चला तर तुम्हाला दाखवते काय काय तयारी करून घेतली. आता एकदाच सगळं वरती घेऊन जाणार आणि चूल पेटवून छान अशी भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला साहित्य कोणतं कोणतं घेतले ते दाखवते. तर मी भाजीसाठी खोबरं भाजून घेतलं आणि ते कुटून घेतलं. लसूण, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, काळा मसाला, धनेपूड आणि तेल घेतलेलं आहे. आता हे सगळं घेऊन वरती जाणार आणि भाजी बनवायची. मी ही जी चूल आहे ना ती कधी घेतली का मम्मी? 8 दिवस झाला. मी चूल नवीन घेतली. दारावरती बाया विकायला घेऊन आल्या होत्या. मला वाटतं 100 रुपयाला आम्ही ही चूल त्यांच्याकडून विकत घेतली. तर आता म्हटलं या चुलीचं उद्घाटन करायचं, त्याच्यामुळं आज याच्यावरती टेकुळ्याची भाजी होणार आहे. कले गोड चहा बनवायचा होता, पण चहा करायचा मुहूर्त कधी लागलाच नाही आम्हाला, म्हणून आज आम्ही भाजीच बनवणार आहे. तर आता दीदी चूल पेटवायली आणि मग टेकुळ्यांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात. चूल पेटवून झाली. आता त्याच्यावरती कढई ठेवली आणि आता भाजी करायची आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहे तेल. तर आता याच्यामध्ये तेल घातलं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं, म्हणजे मम्मी तिकडून भाजी सांगायला आणि मग मी बनवणार आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण. हलवायचं काय? लसणाला सुद्धा थोडासा लाल कलर येऊ द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये घालायचे मसाले. याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि धनेपूड घालणार आहे. तर याच्यामध्ये घातलं खोबरं. आता याच्यामध्ये घालायचं लगेचच हे अळंबी. आता याला छान असं मिक्स करून घेतलं. पाणी आणायला पाहिजे होतं, कारण का मसाले ते टाकल्यावरती त्याच्यामध्ये पाणी घातलं की मसाले जळत नाही. तर तुम्ही करता आणि मसाल्यांमध्ये पाणी घाला, म्हणजे मसाले जळणार नाही. आणि आता पाणी नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये डायरेक्ट अळंबी घातली. चुलीवरचं जराशी फास्ट होते, कारण का ते आपल्याला कमी जास्त करायला येतं काहीच नाही. त्याच्यामुळं थोडंसं बघून लक्ष देऊन करायला लागतं. आणि मम्मी कसं कॅमेऱ्यामध्ये येईना म्हणून मी करायला, त्याच्यामुळं थोडंसं फिसकू शकते, तर समजून घ्या. नाही फिसकत, म्हणजे फिसकणार नाही. पण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. तर जवळून बघा भाजी किती छान दिसायले. आणि अजून याच्यामध्ये पाणी, कोथिंबीर घालायचे. त्याला छान मिक्स करूया. गॅसवरती करू शकतो, पण चुलीवरती केलेल्या भाजीची चव काहीतरी वेगळीच लागते. आता याच्यामध्ये पाणी घालायचं. तर मग मी सांग किती घालायचं. आता पाणी घातलं, छान असं मिक्स करायचं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, म्हणजेच आमच्या भागातला सांबार घालायचा. तर याच्यावरती छान अशी कोथिंबीर घालायची आणि मग भाजी छान अशी शिजवून घ्यायची. तोपर्यंत गव्हाचं पीठ आम्ही चुरून आणतो. मग आता चूल पेटवलीच आहे, तर चपात्या सुद्धा वरतीच करू आणि छान असं अळंबीची भाजी चपातीचा बेत आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. तर एक 5-10 मिनिटं झालेत आणि आता भाजी छान प्रकारे शिजली. तर आता ही भाजी खाली उतरून घेतो आणि आता चपात्या करून घेणार आहे. तर सगळं जेवण पूर्ण झालं की नक्कीच तुम्हाला